राग लोभ माया अहंकार सोडी मना हे विकार. विठ्ठल नामे चित्त शुद्ध होई, सद्गुरु कृपेने मुक्ती मिळे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की जय. माऊली, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण आलाय का जेव्हा रागाच्या भरात तुम्ही असं काहीतरी बोललात जे नंतर बोलायला नको होतं असं वाटलं? जेव्हा रागाच्या भरात असं काहीतरी केलं जे केल्यानंतर पश्चाताप झाला? जेव्हा एका क्षणाच्या रागाने वर्षाचं नातं तुटलं? जर हो, तर आज हे फक्त तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण बोलणार आहोत रागावर आणि त्यावर नियंत्रण कसं ठेवावं यावर. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतील श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची शिकवण. बंधू आणि भगिनींनो, राग हा एक असा शत्रू आहे जो बाहेर येत नाही, आतूनच येतो, आणि म्हणूनच तो सर्वात धोकादायक आहे. बाहेरचा शत्रू दिसतो, त्यापासून दूर पळता येतं, पण रागाचा शत्रू स्वतः मनात असतो, त्यापासून कुठे पळणार? श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणायचे, राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, कारण तो माणसाला आतूनच जाळतो. आज हे सत्य आपण समजून घेणार आहोत आणि रागावर नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकणार आहोत. आता राग म्हणजे काय? माऊली, आधी समजून घेऊया राग म्हणजे नक्की काय. राग म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते मिळालं नाही, किंवा आपल्याला जे नको आहे ते झालं तेव्हा मनात येणारी तीव्र प्रतिक्रिया. हे स्वाभाविक आहे. माणूस आहात म्हणजे राग येणारच, पण राग येणं आणि रागावर स्वार होणं यात फरक आहे. राग आला ठीक आहे, पण त्या रागाने बोललो वागलो तर नुकसान आपलंच होतं. बाळूमामा म्हणायचे, राग आला तरी चालेल, पण राग बोलणार तर संपलो. आता मी एक गोष्ट सांगतो. एक घर होतं, नवरा बायको 2 मुलं. संसार सुखाचा होता. नवऱ्याला राग खूप यायचा छोट्या छोट्या गोष्टीवरून. चहा थोडा कमी गोड झाला तर राग, मुलाने अभ्यास नाही केला तर राग, बायकोने जरा उशीर केला तर राग. रागात बोलायचा, तू काहीच करत नाहीस, या घरात माझं कोणाला काही नाहीये, मी एकट्याने किती सहन करायचं. बायको सहन करायची, मुलं घाबरायची, घर शांत व्हायचं, पण भीतीने. वर्ष गेली, एके दिवशी मुलगा मोठा झाला, घर सोडून गेला. आता माऊली, आपले संत तुकाराम महाराज, त्यांच्या आयुष्यात किती संकटे आली, किती लोकांनी त्रास दिला, किती अपमान झाला, पण तुकोबांनी कधी रागात उत्तर दिलं नाही. एकदा त्यांच्या घरी एक माणूस आला, खूप रागाने बोलला, शिवीगाळ केली. तुकोबा शांत बसले होते. ते शांतपणे म्हणाले, बंधू, तू मला शिव्या दिल्यास, पण मी त्या घेतल्याच नाहीत, मग त्या तुझ्याकडेच राहिल्या ना. तो माणूस निघून गेला. आपल्याच रागाचं ओझं घेऊन तुकोबा मात्र शांत राहिले विठ्ठलाच्या नामात. हेच बाळूमामांची खरी शिकवण आहे. दुसऱ्याचा राग आपण घेतला नाही तर तो त्याच्याकडेच परत जातो. आता माऊली, हे फक्त संतांचं सांगणं नाही, शास्त्रही हेच सांगतं. जेव्हा राग येतो तेव्हा शरीर काय होतं? रक्तदाब वाढतो, हृदय जलद धडधडतं, मेंदूचा विचार करण्याचा भाग बंद होतो, आणि आपण असं बोलतो, असं करतो जे शांत असताना कधीच केलं नसतं. एक वाक्य लक्षात ठेवा, रागात माणूस विचार करत नाही, फक्त प्रतिक्रिया देतो, आणि त्या प्रतिक्रियेची किंमत नंतर आयुष्यभर चुकवावी लागते. बाळूमामा म्हणायचे, राग आला की थांब, कारण त्या क्षणी तू नसतोस, राग असतो. आता माऊली, श्री संत सद्गुरू बाळूमामा रागावर नियंत्रणासाठी काय सांगतात? त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी शिकवलं होतं, ती 7 सूत्रे मी तुम्हाला सांगणार आहे. ही 7 सूत्रे आज मनात कोरा, आयुष्य बदलेल. पहिलं सूत्र म्हणजे थांब. राग आला की लगेच काहीच करू नका, बोलू नका, फक्त थांबा. बाळूमामा म्हणायचे, रागाच्या पहिल्या क्षणी जो थांबतो तो जिंकतो, जो बोलतो तो हारतो. फक्त थांबणं किती नाती वाचवेल याचं गणित नाही. दुसरं सूत्र म्हणजे श्वास घे.
थांबल्यावर लगेच एक दीर्घ श्वास घ्या, आत घ्या, हळू सोडा. हे विज्ञान आहे. दीर्घ श्वासाने मेंदू शांत होतो, रक्तदाब कमी होतो, विचार स्पष्ट होतो. बाळूमामा म्हणायचे, श्वास हा देवाने दिलेला सर्वात मोठा उपाय आहे. राग आला की श्वास घे, देव तुझ्यात शिरतो. तिसरं सूत्र म्हणजे विठ्ठलाचा नाम जप. राग आला की मनात म्हणा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे वेडेपणा नाही, हे सर्वात मोठी ताकद आहे. नाम घेतलं की मन एकाग्र होतं, राग हळूहळू कमी होतो आणि योग्य विचार येतो. बाळूमामांची शिकवण होती, विठ्ठलाचं नाम हे रागाचं औषध आहे. नाम घेतलं की राग पळतो. चौथं सूत्र म्हणजे पाणी प्या. हे साधं वाटतं पण खूप परिणामकारक आहे. राग आला की जागेवरून उठा, थंड पाणी प्या. त्या उठण्याने, त्या पाण्याने मन थोडं शांत होतं आणि शांत मनाने केलेला निर्णय नेहमी बरोबर असतो. पाचवं सूत्र, त्या माणसाच्या जागी स्वतःला ठेवा. कोणी असं वागलं, असं बोललं म्हणून राग आला, तेव्हा एक क्षण थांबा. त्या माणसाच्या जागी स्वतःला ठेवा. विचार करा, तो असं का बोलला असेल, त्याच्या मनात काय असेल, तो कदाचित दुखावलेला असेल. हे केलं की राग हळूहळू करुणेत बदलतो. बाळूमामा म्हणायचे, रागाच्या जागी करुणा आली तर माणूस संत होतो. सहावं सूत्र म्हणजे एकट्याने बसा. राग आला की जमलं तर एकट्याने बसा, बाहेर जा, झाडाजवळ बसा, आकाश बघा. निसर्ग एक वेगळी शांती आहे. ती शांती मनावर येते, राग कमी होतो. बाळूमामा म्हणायचे, निसर्ग हा देवाचा रूप आहे. त्या जवळ गेलो की देवच राग घालवतो. सातवं सूत्र म्हणजे नंतर बोल, आता नाही. राग आलेला असताना कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, कोणतेही महत्त्वाचे शब्द बोलू नका. त्याला सांगा, आता नाही, नंतर बोलूया. शांत झाल्यावर बोला. त्या बोलण्यात विचार असेल, भाव असेल, नातं जपलेलं असेल. बाळूमामांची शेवटची शिकवण सांगते, रागात बोललेला एक शब्द शांतीत बोललेल्या 1000 शब्दांनी भरून निघत नाही. आता मित्रांनो, आज ऐकणाऱ्यांपैकी कोणाचं रागाने एखादं नातं तुटलं असेल, कोणी रागाच्या भरात असं बोललं असेल जे बोलायला नको होतं, कोणी रागाने घर सोडलं असेल, कोणी रागाने आईबापांशी भांडण केलं असेल, त्या क्षणाची आठवण आजही मनात कुठेतरी दुखते. त्या दिवशी असं बोलायला नको होतं, त्या दिवशी थांबायला हवं होतं. हे विचार येतात पण वेळ परत येत नाही. म्हणूनच आजपासून बदला. आज जे गेलं ते गेलं, पण आजपासून जे आहे ते जपा. बाळूमामा म्हणायचे, चूक झाली तर ठीक आहे, पण आजपासून सुरुवात कर. देव माफ करतो, पण माणसाने स्वतःलाही माफ करायला शिकवायला हवं. आता एक गोष्ट सांगतो. एक बाप होता, मुलावर खूप प्रेम होतं, पण राग खूप यायचा, काही बोलायचा नाही, आत रडायचा. एके दिवशी बापाने रागात म्हटलं, तू माझ्या घरात नको. मुलगा निघून गेला. वर्ष गेली. बाप म्हातारा झाला, एकटा राहिला. रोज त्या मुलाची आठवण यायची. एके दिवशी त्याने मुलाला फोन केला, म्हणाला, बाळा मी चुकलो, रागाने खूप चुकीचं बोललो, माफ कर. मुलगा आला, बापाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, बाबा मी वाट बघत होतो, तुम्ही बोलवाल म्हणून. त्या दिवशी दोघेही रडले. पण किती वर्ष वाया गेली रागामुळे, फक्त आणि फक्त रागामुळे. सांगा, हे योग्य होतं का? नाही. म्हणूनच बाळूमामा म्हणायचे, राग एक क्षणाचा, पण त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. म्हणूनच माऊली, आज व्हिडिओ संपल्यावर 3 गोष्टी नक्की करा. पहिली गोष्ट म्हणजे एक कागद घ्या, त्यावर लिहा, राग आला की थांबेन, श्वास घेईन, विठ्ठलाचे नाम जप करेन. हे कुठेतरी लावा, रोज दिसेल असं, त्या ठिकाणी नेहमी वाचा. दुसरी गोष्ट म्हणजे घरात जे कोणाशीही रागाने बोलतात त्यांच्या जवळ जा, म्हणा, मी चुकलो होतो, माफ कर. हे एक वाक्य किती नाती जोडेल याचं गणित नाही. तिसरी गोष्ट म्हणजे रोज सकाळी उठल्यावर विठ्ठलाचं नाम घ्या आणि सांगा, देवा आज मला शांत राहण्याची ताकद दे, रागावर नियंत्रण दे, माझं जीवन सुंदर होऊ दे, आणि माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर क्षमा असावी. आता माऊली,
आज एक सत्य लक्षात ठेवा, राग हा आग आहे. ती आग दुसऱ्याला जाळायला लावली तर आधी आपणच जळतो, पण तीच आग नियंत्रणात ठेवली तर स्वयंपाक होतो, घर उबदार होतं, जीवन सुंदर होतं. राग नष्ट नाही करायचं, राग नियंत्रणात करायचा आहे. आणि ते कसं करायचं हे आपले श्री संत सद्गुरू बाळूमामांनी अगोदरच सांगितलं होतं. थांब, श्वास घे, विठ्ठलाचा नाम घे आणि बघ, राग जातो, शांती येते. शांती आली की जीवन सुंदर होतं. हेच बाळूमामांचं सांगणं, हीच संतांची शिकवण, हेच विठ्ठलाचं देणं. आजपासून एक वचन द्या स्वतःला, मी रागावर नियंत्रण ठेवीन, माझं जीवन सुंदर करीन, बाळूमामांची शिकवण जपेन. राग सोडी मना आता, विठ्ठल नामे शांती येता. बाळूमामा सांगे सदा, शांत जीवन विठू सेवा. हरी विठ्ठल, हरी विठ्ठल, हरी विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरू बाळूमामा महाराज की जय. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण आणि अध्यात्माविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. काय माहीत, कुणाला तरी याचा फायदा होईल, कुणाला तरी 4 गोष्टी माहीत होतील. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.